नमस्कार. इन्स्टिट्यूट गुरूच्या या ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. याच्यामध्ये आजला आपण सर्वात महत्त्वाचा टॅब शिकणार आहोत. जेव्हाही तुम्ही इन्स्टिट्यूट नव्याने आपल्या पॅनलवर एनरोल करतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले जे काही काम करावं लागतं, ते तुम्हाला अकॅडमिक्समध्ये काम करावं लागतं. ज्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिलं ऑप्शन तुम्हाला इथे दिसतंय कोर्सेसबद्दलचं, की तुमच्याकडे घेतले जाणारे कोर्सेस तुम्हाला इथे यादीत दिसताय. दिसतानाही बघा तुम्हाला काय-काय दिसतंय, कोर्सचं नाव, ती बॅच ॲक्टिव्ह आहे की नाही आहे, त्यासोबत तो किती महिन्याचा कोर्स आहे, किती विद्यार्थी कनेक्ट आहेत, त्या कोर्समध्ये एनरोल्ड आहेत, ते सर्व दिसतं. तुमची फीस पण दिसते आणि कुठल्याही वेळेस तुम्ही एडिट करून ते तुम्ही इथे चेंजेस करू शकता. नव्याने कोर्स ॲड करायचा असेल, तर ॲड कोर्सवर क्लिक करा. कोर्सचं नाव इथे लिहा, त्याची फीस इथे लिहा आणि जर काही लमसम फीस तुम्ही घेत असाल, फॉर एक्झाम्पल एखाद्याने एकदम फीस भरली, तर एकदम फी भरणाऱ्याला तुम्ही काय डिस्काउंट देतात? फॉर एक्झाम्पल अशी फीस जर 6,000 असेल आणि लमसम भरणाऱ्याला जर तुम्ही अ, 5,500 देत असाल, तर या ठिकाणी तुमची लमसम फीस तुम्ही लिहिली पाहिजे. तो किती महिन्याचा कोर्स आहे आणि त्याला शॉर्टमध्ये तुम्ही काय नावाने ओळखतात, तर ते तुम्ही इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिहू शकतात. लिहिलंच पाहिजे असं गरजेचं नाहीये, पण लिहायचं असेल तर लिहू शकतात. करताच तुम्हाला तुमचा कोर्स या ठिकाणी ॲड होऊन जातो. ठीक आहे. तर जेव्हाही तुम्ही नव्याने आपल्या इन्स्टिट्यूट गुरूवर तुम्ही रजिस्टर केलं असेल, तर पहिले तुम्हाला कोर्सेस क्रिएट करून घ्यायला पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला इथे बॅचेस क्रिएट करायचं ऑप्शन दिसतंय. तुम्ही कुठल्याही वेळेस नवीन बॅचेस सिंक्रोनाइज करू शकता आणि तुमच्या सर्व बॅचेस इथं दिसतील, की किती कुठल्या बॅचमध्ये तुमच्याकडे किती विद्यार्थी आहेत, किती कॅपॅसिटी आहे, ती बॅच चालू आहे की संपलेली आहे, या सर्व गोष्टी, त्या बॅचचा टायमिंग काय आहे, हे सर्व तुम्हाला इथे बघायला भेटतं. यासोबतच एखादी नवीन बॅच ॲड करायची असेल, तर अतिशय सोप्या पद्धतीने ॲड बॅचेसवर जाऊन तुम्हाला इथे बॅचचं नाव, तो कुठल्या कोर्ससाठीची बॅच आहे, ती कधी सुरू होणार, कधी संपणार आहे. बघा ही एंड डेट टाकणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. एखादा कोर्स तुमचा समजा डिसेंबरला संपणार आहे, तर तुम्ही जानेवारीची एंड डेट लिहा. 1 महिना जास्तीचे राहू द्या, काही अडचण नाहीये. पण त्याच्याने होईल काय, जेव्हा तुम्ही हे एंड डेट टाकताय, तर तुमचा जेव्हा एखादा विद्यार्थी त्या बॅचमध्ये आहे आणि त्याचा कोर्स कंप्लीट झालेला आहे, तर त्या कंप्लीटेडमध्ये त्याचं ऑटोमॅटिक जातं. बघा बऱ्याच वेळेस मी असं बघितलंय, की विद्यार्थी एनरोल केला जातो, पण त्याचा कोर्स संपला असेल, तर तुमच्याकडे कुठेही संपल्यासाठीची नोंद नसते किंवा तुम्ही त्याला जाऊन कंप्लीट कोर्स किंवा कोर्स कंप्लीट झालाय, असं म्हणून त्याला मार्क करत नाही आणि ते तसंच तुम्हाला ऑनगोइंगमध्येच तो विद्यार्थी दिसतो. तर त्यासाठी म्हणून आपण इथे एंड डेटचं पण ऑप्शन टाकलंय, की जेणेकरून तुम्हाला कळेल, की अ, एखाद्या विद्यार्थ्याचा बॅच संपली आहे, तर ऑटोमॅटिकली त्याचं सर्व बायोमेट्रिक डिव्हाइस त्याच्यानंतर त्याचा कोर्स कंप्लीशनमध्ये तो दिसायला लागून जाईल. मग त्या कोर्सचा टायमिंग काय आहे? त्याच्यानंतर किती कॅपॅसिटी तुम्ही ती आहे आणि ती अपकमिंग बॅच आहे किंवा ऑनगोइंग आहे, कंप्लीटेड आहे किंवा कॅन्सल झालेली आहे. हे सर्व गोष्टी तुम्ही इथे टाकू शकता. ठीक आहे. हे झालं बॅचेसबद्दल. त्यानंतर अटेंडन्सबद्दल. खरं तर हे अटेंडन्स लॉग जो आहे, हा तुम्हाला बघण्यासाठी आहे, की एखाद्या विद्यार्थ्याने जर बायोमेट्रिकवर पंच केलं, बोट ठेवला त्याने त्याचा, तर त्याचं नाव आपल्या पॅनलपर्यंत येतं आहे का? म्हणजे तो विद्यार्थी पंचिंग करून त्याचा रेकॉर्ड आपल्या इन्स्टिट्यूट गुरूवर दिसतं आहे का? हे चेक करण्यासाठी खरं तर अटेंडन्स लॉग तुम्हाला दिलेला आहे. बऱ्याच वेळेस काय होतं बायोमेट्रिक मशीन कनेक्ट नसतं इंटरनेटला किंवा कनेक्ट इंटरनेटला जरी असलं तरी इन्स्टिट्यूट गुरूच्या सर्व्हरला कनेक्ट नसतं. मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्याचं नाव इथे आलं की नाही, हे बघण्यासाठी खरं तर तुम्हाला हे ऑप्शन दिलेलं आहे, की जेणेकरून तुम्हाला इथून त्याचं हे करता येऊ शकतं, की त्याची प्रेझेंटी तुम्हाला इथे बघायला भेटू शकते. कधी-कधी काय होतं, की WhatsAppला काही प्रॉब्लेम आला, WhatsAppला मेसेजच जात नाहीये. मग आपल्याला हे चेक करणं पण अवघड जातं, की बाबा बायोमेट्रिकपासून इन्स्टिट्यूट गुरूच्या सर्व्हरला पंच जात नाहीये का इन्स्टिट्यूट गुरूपासून WhatsAppला मेसेज जात नाहीये. मग जर त्याचं नाव इथे दिसलं, याचा अर्थ बायोमेट्रिकपासून इन्स्टिट्यूट गुरूच्या सर्व्हरला इन्फॉर्मेशन येते, तर WhatsAppला प्रॉब्लेम आहे. आणि जर इथेच नाव येत नसेल, तर आपल्याला लगेच लक्षात येतं, की तो प्रॉब्लेम बायोमेट्रिक मशीनपासून इन्स्टिट्यूट गुरूच्या सर्व्हरपर्यंतचा प्रॉब्लेम आहे. तर हे बघण्यासाठी आणि इन केस अशी कधी वेळ आली, तर तुम्हाला सिम्युलेटेड पंच म्हणून पण ऑप्शन दिलेलं आहे. याच्यावर क्लिक करून तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याची जर मॅन्युअली प्रेझेंटी लावायची वेळ आली, इन केस काही अडचण आली, तर तुम्ही त्याचा नंबर लिहून तुम्ही पंचवर क्लिक करू शकता. तर त्याचा रेकॉर्ड इथं दिसेल
आणि त्या रेकॉर्डचा मेसेजही त्याला जाईल, की तो मुलगा इथे हजर आहे. पण विशेष म्हणजे जसं इथं डिव्हाइस आयडीमध्ये जसं माझं बायोमेट्रिक डिव्हाइस Hikvisionचं आहे, तर त्याचं नाव येतंय. तर इथून जेव्हा तुम्ही स्वतः मॅन्युअली द्याल, तर इथे तुम्हाला ऑटोमॅटिक सिम्युलेटेड हे ऑप्शन दिसेल. जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल, की हा मेसेज बायोमेट्रिकपासून न येता तुम्ही स्वतः त्याला एनरोल केलेलं आहे. तर हे सर्व अटेंडन्समध्ये. टेस्ट ही जी काही गोष्ट आहे, हे आपण अजून डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहोत. इथे आपण टेस्ट सीरीज पण इथे लॉन्च करणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला जर काही प्रश्न टाकून विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची असेल, तर ती पण तुम्हाला घेता येईल यासाठीचं आपण काम करतोय. आजला ती एक डेव्हलपमेंट स्टेजमधली गोष्ट आहे. ठीक आहे. तर बस अकॅडमिक्समध्ये एवढंच आहे. धन्यवाद.